नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेमध्ये आपल्याला वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे जबरदस्त ट्विस्ट आपल्याला या मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. तर आता सरूची मुंबईत एंट्री घेतलेली आहे सरूने आणि कथेची नाट्यमय सुरुवात तिथूनच सुरू होते. सरूच्या आगमनापासूनच कथा सुरू होते. गावामध्ये सरूला समजतं की कमळीच्या जीवाला प्रचंड धोका आहे आणि तोही कामिनी आणि रागिनीपासून. कामिनीने उघडपणे तिच्या जीवावर उठायचं ठरवलेलं असतं आणि आई असल्यामुळे सरूचं मन अस्वस्थ होतं. ती रात्रभर झोपतच नाही आणि तिच्या डोळ्यासमोर फक्त कमळी आणि कमळीचाच रडणारा चेहरा दिसतो. आणि मग ती ठरवते की काहीही झालं तरी माझ्या मुलीला मी आता एकटीच सोडणार नाही. असं करत सरू मुंबईत येते. मोठ्या शहरात आल्यानंतर तिच्या मनात थोडी भीती असते. हे शहर माझ्यासारख्या गावाकडच्या बाईसाठी योग्य नाही आहे हे तिला आधीच कळालेलं असतं. पण आता इथे मुलीच्या रक्षणाची बाब असल्याकारणानं ती मुंबईला आलेली असते. पण तिच्या आईच्या प्रेमाने ती सगळ्या भीतीवर मात करते आणि मुंबईत आल्यानंतर तिची गाठ अचानक ऋषीशी पडते. सरू आणि ऋषीची पहिली भेट. ऋषी तिला पाहतो तेव्हा त्याला वाटतं की एक साधी आणि भोळी गावाकडची बाई आहे आणि थोडी गरजू पण दिसते आणि त्याला काहीही माहीत नसतं की ही कमळीची आई आहे. सरू नम्रपणे त्याच्याशी बोलते असते. सरू म्हणते, साहेब मला काम हवं आहे असं बोलते आणि मी जेवण, स्वयंपाक, साफसफाई, घरकाम काहीही करू शकते. फक्त मला काम द्या कारण मला आता या कामाची खूप गरज आहे असं ती ऋषीसोबत बोलत असते. ऋषी मनाने चांगला असतो आणि तो तिला काहीही विचार न करता म्हणतो की तुम्ही काळजी करू नका, माझ्या घरी राहा आणि काम करा, तुम्हाला काहीही कमी पडणार नाही. पण गंमत अशी आहे की ऋषीला अजिबात माहिती नसतं की हीच बाई जिच्याशी तो बोलत आहे ही कमळीची आई आहे आणि गावात असताना त्याने सरूला कधीच पाहिलेलं नसतं. सरूच्या डोळ्यात मात्र वेगळाच भाव असतो. माझ्या मुलीच्या जवळ राहता येईल आणि तिच्याजवळ ते लक्ष पण. तर आता ऋषीने सरूला जेवण बनवण्याचे काम ऋषीच्या घरी दिलेलं असतं. तर नयनताराला पण सरूच्या हातचे जेवण खूप आवडते म्हणूनच ती पण सरूची राहण्याची सोय करते आणि तिला स्वयंपाकाचं काम द्यावं असं ती राधिकाला सांगते. तर आता सरू इतकं छान जेवण बनवते म्हणून आता नयनताराला सुद्धा सरूच्या हातचे जेवण आवडल्यामुळे आता नयनतारा सरूला कामावरती ठेव असं बोलते. तर आता नयनताराच्या घरची सरूला एक रूम पण मिळते जिथं तिचं सामान आणि ती राहण्याची सोय ऋषी करून देतो. तर आता सरू नयनताराच्या घरी स्वयंपाकाचं काम करत असते. तर आता नयनतारा अन्नपूर्णा आजीला कॉल करते आणि बोलते की माझ्या घरी ना एक छोटीशी पार्टी मी आयोजित केलेली आहे म्हणून तुम्ही सर्वांनी रात्रीच्या जेवणाकरता माझ्या घरी यायचं आहे असं ती अन्नपूर्णा आजीला सांगते. अन्नपूर्णा आजीला बोलते तर आता इकडे नयनतारा राधिकाला बोलते की आज काही गेस्ट आपल्या घरी येणार आहे संध्याकाळच्या जेवणाकरता, ते माझ्यासाठी खूप खास आहे, तू त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्थित सोय करून घेशील मेडकडून असं आता नयनतारा राधिकाला सांगते. तर राधिका बोलते एस मॉम, मी करणार पूर्ण तयारी. तर आता राधिका लगेच सरूकडे जाते आणि सरूला सांगते की आपल्याला ना रात्रीच्या जेवणाची तयारी करायची आहे, आपल्याकडे काही गेस्ट येणार आहेत म्हणून आपल्याला खूप काही बनवायचं आहे, त्यामुळे तुम्ही आतापासून तयारीला लागा म्हणजे संध्याकाळपर्यंत सर्व नीट होणार, कारण मॉमला ना काहीही कमी पडणार आवडत नाही. तर आता सरूला सांगते. तर आता सरू बोलते हो मॅडम, मी लागते जेवण बनवायला, मी नक्कीच छान जेवण तयार करणार वेळेवरती. तर आता अन्नपूर्णा निवासमधून राजन आणि अन्नपूर्णा आजी आलेल्या असतात. तर आता ऋषीच्या घरी संध्याकाळच्या जेवणाकरता आलेल्या असतात. तर आता सरूच्या हातचं जेवण सर्वांना वाढलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, आता जेव्हा कमळीसुद्धा यांच्यासोबत आलेली असते कारण स्पेशली नयनताराने कमळीला बोलावलेलं असतं कारण कमळीला काहीतरी नयनताराला सांगायचं असतं म्हणून आता कमळीला सुद्धा इन्व्हाइट केलेलं असतं संध्याकाळच्या जेवणाकरता. तर आता सर्वजण टेबलवरती जेवण करण्याकरता बसलेले असतात. तर प्रेक्षकांनो, आता इकडे खूप मोठं वळण येणार आहे कारण आता राजन जसं ते जेवण जेवायला घेतो तेव्हा त्याला सर्व ते सरूच्या हातचं
आहे, म्हणजे ही चव एका पदार्थात सरूच्या हातची चव आहे हे त्याला आठवतं, की सरू जेवण बनवून कसं त्याला घास भरवायची. आणि राजन मनाशीच बोलतो की असं जेवण तर माझी सरू बनवायची आणि कमळीला सुद्धा हे जेवण तर आईच्या हातचे आहे, आईच्या हातच्यासारखंच वाटतंय मला, असं ती मनात विचार करते. तर आता सर्वांचं जेवण झाल्यानंतर राजन राधिकाला बोलतो की खरंच आजपर्यंत खूप वर्षांनी मी असं जेवण जेवलो आहे, तर तुम्ही मला तुमच्या मेडला ज्यांनी हे जेवण बनवलेलं आहे तुमच्या शेफला मला भेटवता का तुम्ही? तर आता राधिका बोलते हो, त्या आतमध्येच आहेत, मी नक्की काका त्यांना घेऊन येते तुम्हाला भेटवण्याकरता. तर आता काही दिवसांपूर्वीच आमच्याकडे आलेले आहेत, तर आता मी त्यांना आतमध्ये जाऊन घेऊन येते. तर आता सरूला माहिती असतं की राजनची अन्नपूर्णा राजन हे सर्वजणी गेस्ट म्हणून नयनताराकडे आलेले असतात, म्हणून आता तिने घुंगट घातलेलं असतं, समोरच पदर ओढलेला असतो की जेणेकरून तिचा चेहरा कोणाला दिसता कामा नये. तर आता सरू ही मनात विचार करत असते की मी तुमच्या एवढ्या जवळ असूनही तुम्हाला भेटू शकत नाही, मला माफ करा, पण काहीही हरकत नाही, आज तुम्ही माझ्या हातचं जेवण जेवला याच्यातच मी खूप आनंदी आहे. तर आता तेवढ्यातच राधिका येते आणि राधिका बोलते, ताई तुम्ही आमचे गेस्ट तुम्हाला भेटण्याकरता बोलवत आहे, तुम्ही एवढं छान जेवण बोलावलं ना की त्यांनी तुम्हाला भेटण्याकरता बोलावलेलं आहे, तुम्ही चला त्यांच्यासोबत बोलून घ्या थोडं. आता सरू बोलते नाही ताई, मी नाही येणार त्यांच्यासमोर. तर आता राधिका बोलते ते आमच्या घरच्यासारखेच आहे, म्हणजे काहीही प्रॉब्लेम नाही. तर प्रेक्षकांनो राजन समोर आता राधिका जबरदस्तीने सरूला सर्व फॅमिलीसमोर घेऊन येते, पण आता चेहऱ्यावरती पदर असल्यामुळे राजनला सरू ओळखू येत नाही, पण राजनला काहीतरी फील होतं की या व्यक्तीचं आणि माझं काहीतरी नातं आहे. जर आता राजनला असंही वाटतं की यांना कसं बोलू की मला तुमचा चेहरा दाखवा, राजन आता काही न बोलता त्यांना फक्त एवढंच बोलतो, खरंच तुम्ही ना खूप छान जेवण बनवता आणि तुमच्या हातच्या जेवणाला काही तोडच नाही, खूप दिवसांनी असं जेवण मी जेवलो. तर प्रेक्षकांनो जेव्हा आता ती मेड राजनसमोर येते, राजनला काही ना काहीतरी वाटतं की ही मेड माझ्या सरूसारखी आहे, कारण राजनला थोडासा तिचा चेहरा दिसलेला असतो, म्हणून राजन सतत त्या मेडच्या इकडे बघत असतो, पण राजनला त्या घुंगटामुळे काहीही दिसत नाही. तर आता सरू ही किचनमध्ये जाते, तर आता राजनसुद्धा सरूच्या मागे किचनमध्ये जातो आणि बोलतो, मी तुम्हाला हात जोडून प्रार्थना करतो, तुम्ही एक वेळ फक्त मला तुमचा चेहरा दाखवा, कारण मला तुमच्याकडे बघून ना काहीतरी आठवतं, असं तो तिला बोलतो. तर आता प्रेक्षकांनो सरू हा तिच्या चेहऱ्यावरचा घुंगट काढते आणि राजन सरू हे समोरासमोर येतात आणि राजन सरूला बोलते, किती दिवसांनी तू का माझ्यापासून लपून होतीस गौरी? आतासुद्धा तू मला बघितलं तरी पण माझ्यापासून का लपून होतीस गौरी? बोल, 18 वर्ष झाली मी तुझा चेहरा बघितला नाही, सांग ना, बोल ना गौरी, बोल आता तरी काही बोल. मात्र सरू स्तब्ध झालेली असते, एकही शब्द सरू बोलत नाही राजनसोबत. आता राजन रडायला लागतो आणि म्हणतो, 18 वर्ष एवढी दूर होतीस सरू, तुला आता पण मी दिसलो तरीसुद्धा तू माझ्याकडे का नाही आली, असा प्रश्न राजनने विचारलेला असतो. तर आता आपली मुलगी कुठं आहे? तर त्यावर सरू मात्र काहीही बोलत नाही. तर राजेंद्र बोलते, तुम्ही इथून जा, माझ्याबद्दल कोणालाही काही सांगू नका, असं ती राजनला बोलते. राजन बोलतो, का नाही सांगायचं गौरी, बोल, का नाही सांगायचं? तू किती दिवसांनी मला भेटली आहेस आणि तू बोलतेस की काही सांगायचं नाही. तर आता गौरी राजनला बोलते, मी फक्त तुम्हाला एवढेच सांगू शकते की आता तुम्ही कोणाला काहीही सांगू नका, कारण आपल्या मुलीच्या जीवाला धोका आहे, तुम्ही जर काही बोलले तर आपली मुलगी जीवाने सुद्धा जाऊ शकते. तर प्रेक्षकांनो आता हे सर्व ऐकून राजन मात्र स्तब्ध होतो आणि काही न बोलता सरू त्याला शपथ देऊन जायला सांगते की माझी गौरीची तुम्हाला शपथ आहे, तुम्ही मला एकही शब्द आता विचारू नका, बस तुम्ही माझ्यासमोरून चालते व्हा. तर आता नक्की राजन कमळी त्याची मुलगी आहे हे सत्य राजनला सरू सांगणार का? आणि सरू उर्फ गौरी अन्नपूर्णा निवासमध्ये राजन गौरीला आणणार का? हे पाहणं खूप रंजक आहे प्रेक्षकांनो. तर हे आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ
सतत मिळत जातील. आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.